कौन सा भी सरकार हो, अगर उसमें कुछ हो गया तो सरकार की ऊपर जिम्मेदारी आती। नमस्कार, मी गीतांजली कोळी इथं निवडणुकीचा प्रचार करत असताना शिरपूर तालुक्यातील गरताड या गावी आलेली, गरताड गावातील ही आमच्या आदिवासी भिल्ल समाजाची वस्ती पहा. कोणत्याही प्रकारचा इथं विकास नाही आणि शिरपूरचा विकास झालेला सांगतात आणि शिरपूरचा विकास झालेला सांगतात, परंतु कोणत्याही याचा इथं विकास झालेला दिसत नाही. आमचे आदिवासी भिल्ल समाज बांधव आहे, तिकडे टोकरे कोळी समाज बांधव आहे आणि आज आम्हाला प्रमाणपत्र नाही, वैधता नाही, आमच्या लोकांना घरं नाही, आमच्या लोकांना कोणत्या सुविधा नाही. आणि ही आपण बघू शकतो, ही आमची आदिवासींची वस्ती आहे, इथं कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाही. आज आदिवासी जो मंत्री 10 वर्ष आदिवासी मंत्री राहतात, 20 वर्ष आदिवासी विकास मंत्री राहतात, परंतु आदिवासी मंत्री नंदुरबारचा आहे. इथं 4 वेळा आदिवासी आमदार म्हणून काशीराम पावरा निवडून येतात आणि अमरीशबाईंसारखे एवढे मातब्बर लोक शिरपूरचा विकास झाला असं मोठ्या याच्याने सांगतात, एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथं कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही. आणि याच्यासाठी मी गावोगावी दारोदारी फिंगडून आदिवासींच्या वस्त्या, आमच्या आदिवासी बांधवांच्या वस्त्या, आमच्या कष्टितांच्या वंचितांच्या वस्त्यांमध्ये फिरून फिरून त्यांची परिस्थिती सगळ्यांना दाखवत असते की अशा पद्धतीने आमच्या आदिवासी बांधवांचे हाल या महाराष्ट्रात सुरू आहेत. आणि या आदिवासींच्या नावावर जे आदिवासी मंत्रालय आहे त्याच्यातले जे 25 आमदार आहेत आदिवासींच्या जीवावर निवडून येणारे, 4 खासदार आहेत आदिवासींच्या जीवावर निवडून आलेले, ते आमदार खासदार एसी गाड्यांमध्ये फिरतात, परंतु आदिवासींच्या नावावर पैसा हडप करतात. यांच्यासाठी ही लढाई आहे. आणि जय आदिवासी.